नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये होणार आहे खूप सारी नाही का काय बोलतात आजपूस तुफानी करते वाला सीन. आता तुम्ही नेल्सवरनं तर बघतच असाल. सकाळ सकाळ 10 वाजता मी नेल्स करायला बसली आहे. का तर आजच्या दिवसात खूपच कामं आहेत आणि त्या गोष्टी करायच्या आहेत. आज काहीही करून एक गोष्ट लाईनअप झालेली आहे आणि खूप टाईम पिरियड असा कंजस्टेड आहे. बट चला बघूयात आज काय काय करते. सो सकाळ सकाळ सगळ्यात आधी भेटा हिला. हाय. सो ही आलेली आहे माझ्याकडे नेल्स करण्यासाठी आणि इथे आमची प्रोसेस चालू आहे नेल्सची. आणि पसारा बघा. म्हणजे नेल आर्टिस्ट होणं पण काही इझी नाही आहे हे मला आज कळलं आहे. त्यांचा पण पसाराच आहे माझ्यासारखा सेम. सो बघूयात आता कसे. गाईज, हा माझ्या लाईफमधला फर्स्ट टॅटू आहे. सो मी नर्वस पण आहे, हॅपी पण आहे आणि मिक्स्ड फिलिंग आहे एकदम. आणि मी 2 टॅटू काढते. ॲक्च्युली 3 टॅटू काढणार होती पण मला वेळच नाही आहे. सो मी 2वरती शिफ्ट झाली आहे. एक मी इथे काढते आणि एक मी माझ्या हातावरती काढते. सो दोन्ही टॅटू माझ्या लाईफशी रिलेट करतात. आणि मी आली आज मलाडमध्ये एलियन टॅटूजला. सो जर तुम्ही मलाडमधनं असाल आणि किंवा मुंबईमधनं तर तुम्हाला टॅटू काढायचा असेल तर डू विजिट हिअर. सो बघूयात आता पुढचा विषय काय होतो आहे. आणि आतमध्ये व्हिडिओज काढायला अलाउड आहेत बट व्हॉईस जास्त आहे नाही का, गाण्यांचा आवाज जास्त आहे. आणि ऑब्व्हियसली माझ्यासारखे बरेच तिथे लोक आले आहेत ज्यांना टॅटूज काढायचे. सो मी त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत. शक्यतो हो ब्लॉग काढायचा प्रयत्न करेन बट स्टे ट्यून, कारण की माझी आधीच फाटली आहे. भीती वाटते म्हणजे की कसं होईल काय होईल. सो धकधक होते. चला. ओके. सो या स्टुडिओमध्ये साऊंड चालू असल्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करायचं ठरवलं. आणि इथे माझ्या खुर्चीची सेटिंग होते का, कारण की मी बुटकी आहे म्हणून. आणि ही माझी बेइज्जती आहे की तारीफ आहे तेच मला समजत नाही. पण ठीक आहे. चेअरची साईज कमी केल्यानंतर मी 10 वेळा त्यांना विचारत होती की सेफ आहे ना, काय होणार नाही ना, काय होणार नाही ना. आणि हां, मी ना ऐकलं होतं की टॅटू काढल्यानंतर ना ताप वगैरे येतो. सो मी ते पण त्यांना कन्फर्म करत होती की मला ताप वगैरे नाही येणार ना, कारण की माझा 2च दिवसात बड्डे आहे. सो मला स्पॉईल नाही होऊन द्यायचं आहे असं तसं. मग ते लोक लिटरली हसत होते माझ्यावरती आणि बोलले की नाही ताप वगैरे काही नाही येणार. आणि खूप फ्रेंडली झालेलं त्यामुळे चांगलं वाटलं लाईक तिकडे गेल्यावरती. आता माझ्या तोंडाच्या एक्सप्रेशनवरती अजिबात जाऊ नका. म्हणजे थोडं थोडं दुखत होतं बट खूप पण दुखत नव्हतं. त्यामुळे मला इतकं काय नाही वाटलं. मस्त वाटलं. भारी होता माझा फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि तुम्हाला मी सांगते आफ्टर केअरमध्ये पण त्यांनी ज्या सांगितलेलं असतात ते जर रूल्स अँड रेग्युलेशन सगळे फॉलो केले तर ओके असतं, काही विषय होत नाही. आणि बाकी तर काहीच नाही होत, लाईक रेडनेस त्यासलं काहीच नाही झालेलं मला. म्हणून मला तर पर्सनली आवडला. आणि जर तुम्हालाही टॅटू काढायचा असेल तर मी हायली रेकमेंड करेल एलियन्स टॅटूमध्ये जाऊन काढा. ही व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे. सो विश्वास करा. आणि हा एक्सपिरियन्स तुम्ही पण मला नक्कीच सांगू शकता. माझा सेकंड टॅटू इथे तयार होत होता आणि ती थोडीशी जागा सेन्सिटिव्ह असते असं मी ऐकलेलं. त्यामुळे तिथे जास्त दर्द होऊ शकतो बट तिथे झालं नाही. मग काय मी पटकन घरी पळून गेली कारण की एक प्रमोशन होतं म्हणून. शीजली काय बोलतात? शीज नाही, चांद लिहिलाय. चांद शब है. अहो चांदच आहे. मग काय हे काय? पण हा टॅटू एकदम स्मूथ वाटतो. असा नाही चांद असा वाला नाही. असा काढायचाच नव्हता ना श्रद्धा, चांदच काढायचा होता. बस सुचुता ये ना टॅटू. हे बघ टॅटू. काय लिहिलंय सांग? चंद्र काढलाय आणि माहित नाही का, आणि लिहिलं नाही काय. आणि चंद्र आणि काय येते खाली? स्नेक आहे. स्नेक आहे. साप नाही. साप तर हे काय आहे मग? साप नाही वाटत तृप्ती. तो काय आहे मग? असं लाटा लहर आहे. मग तेच आहे नशीब भाई. लहर. आणि अजून एक आहे. बनी. जरा इकडे काढायचा ना. तो बोला तिथे नाही. अच्छा लगेगा तिथे काढतात असं. हे बघा कसं अजून एक आहे. हा कोण आहे? बोलिए मम्मी मला थोडी ओळख काय तुम्ही सांगा ओळखा.
ससा वाटतो मला. ससा आहे. रोहित जाधव काय बोलला माहितीये का? पोकेमॉन काढून आली. टाटू कुठे बाबू? टाटू टाटू घे. पप्पी घे. पप्पी घे. गाईज हा डे 2 आहे आणि काल लिटरली आम्हाला लेट झाला म्हणून ते प्रमोशन आज वरती आलं. तर आज अख्ख्या ठाण्याच्या लाईटी गेल्यात आणि ह्या माणसाला मी सांगत होती 6 वाजता येऊ, 6:30ला येऊ, 6:30ला येऊ. तर हा माणूस 12 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत फ्री होता. पण जसं मी निघणार तेव्हा त्याला कामं आठवली. मग तो काम करायला गेला. मग त्याला असं वाटलं की आम्ही 5 मिनिटात पोहोचू. पण त्याला काय माहिती आज ठाण्याची अख्खी पब्लिक दिवाळी शॉपिंगसाठी आलेत ठाणा मार्केटला. आणि मरणाची ट्रॅफिकमधनं आम्ही कसे बसे वाचत वाचत आता चाललोय. तर आम्ही तळापाईला येऊन बघतो काय तर इकडच्या लाईटी गायब आहेत. भाई देवा प्लीज नौपाड्यातल्या लाईटी राहू देत रे देवा प्लीज. असाव्यात. नौपाडा जरा कसा रिच पीपल राहतात तिकडे, ते पुअर पीपल नाही रे. ते आज काहीतरी लाईटीचा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून गेलेत. आमच्या ठाण्याकर आम्ही लाईटीच्या बाबतीत कधीच हटत नाही, कुठला पण सण असू दे. गाईज जीवात जीवाला नौपाड्याची लाईट आहेच आणि तिकडची पण आली. बोलली ना तुम्हाला ठाणे कधीच मागे पडत नाही लाईटिंगच्या बाबतीत. आणि इथे माझी जिम आहे. वाटत नाही मी जिमला जायला पाहिजे आता, मला तर वाटायला लागलंय. चल आज मला कळलं मुलं का आपल्या ड्रायव्हिंग वरती विश्वास नाही ठेवत. हेल्मेट राहत नाही बाई. हेवी ड्रायव्हर. ए ओ वहिनी एक मिनिट, इथनं घ्या. इथनं वहिनी इथनं घ्या. अरे पण इथनं घेतलं तर जायला जागा आहे ना. चला ह्या बाईच्या मागून मागून. इथनं घ्या गाडी. तर गाईज नेक्स्ट डे आहे आणि नेक्स्ट डेला मी जाते आहे सोनं घ्यायला. भाई आमच्या मम्मीला काय माहिती काय झालंय. भाई जामच मोठं गिफ्ट देते जरा. बजेटच्या हिशोबाने बाहेरचं. सध्याला मी त्या बजेट म्हणजे त्या गोष्टीचा पण विचार करत नाही. असं गिफ्ट तिला द्यायचंय आणि मी तिला सारखे विचारते पण तुला का द्यायचंय का द्यायचंय. आणि तिने फालतू काहीतरी लॉजिक सांगितलंय मला, जे मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगेल. आता मी चालली आहे ऑन द वे रस्त्यामध्ये. अरे ते घरी गेल्यावर त्यांना कळेल ना. मी तुम्हाला लॉजिक घरी गेल्यावर सांगते. ही चांगली वाटते, ही पण चांगली वाटते. आणि दुसरी चेन मला ही आवडलेली बट ही टू कॉस्टली होती. लाईक 1,19,000 आणि 20,000 वगैरे वगैरे. बट एवढी महाग मला घ्यायची नव्हती. ओके सो इथे आल्यावरती मी थोडंसं स्मार्ट डिसिजन घेतला आणि एकाच बजेटमध्ये 2 गोष्टी बसवल्या. त्या म्हणजे चेन आणि ही रिंग. सो ही रिंग मला खूप वर्षापासून घ्यायची होती. मी ऑलरेडी एक हातातसुद्धा घालून आलेली जी खोटी होती आणि त्यांना मी सहज विचारलं आणि त्यांच्याकडे लकीली माझ्या साईजमध्ये ही रिंग मिळालीसुद्धा, तेही आमच्या बजेटमध्ये. सो मी तर खूप जास्त हॅपी होती. 60,800 असा दोघांचाही बजेट झालेला आणि ही रिंग मी दोन्ही साईडने घालू शकते. लाईक एका साईडने ही जी नॉर्मल वी शेप देणारी आहे आणि दुसऱ्या साईडने फुल डायमंडवालं लुक देते. त्यामुळे सगळ्या लुक्सवरती किंवा सगळ्या ड्रेसेसवरती ही आरामात जाईल. आणि हे 2 घेऊन ना मला खूप जास्त आनंद झालेला. मम्मीचं ह्या वर्षीचं गिफ्ट काहीतरी भारीच होतं आणि जे मला पण खूप आवडलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझी आई माझ्यासाठी आता न बघते भाई. ओके सो याच्यासोबत आम्ही बऱ्याचशा गोष्टी तिथे घेतल्या आणि नथीचा काय विषय तो तुम्हाला लवकरच समजेल. स्टे ट्यून. नथीचा काय विषय तर आता सांगा, रिझन सांग आता का आज तुला चैन घ्यावीशी वाटली. सगळ्यांना घेतलेली आहे आणि तिलाच नव्हती घेतली. सगळ्यांना म्हणजे आता तुम्हाला सांगते का सगळ्यांना म्हणजे कोण कोण. सुपी, श्रद्धा, श्रद्धा, मयंक, परत अनु आमची. हा मग तिला असं वाटलं की आय्या हिलाच नाही घेतलं आणि ती कुठं कोणाशी बोलत होती तेव्हा तिला कोणतरी बोललं मला हिलाच का नाही घेतली असं. दुसरी वाली चैन पण आपल्या गळ्यात होती, एवढं विसरायचं नाही. ही चैन माझ्या खिशात ठेवलेली. घालून घे येस फायनली खूप दिवसापासूनची इच्छा होती माझी की मला ही अंगठी मिळावी आणि ती मी घेतली आज. म्हणजे मम्मीनेच घेतली आहे भाई.
तर ती दोन्ही साईडने घालू शकते, अशी पण आणि अशी पण. गाईज यश इज लाईफ सेवियर, कारण की त्याला घेऊन मी आता आली आहे झुडिओला. पहिले आम्ही इकडचं कलेक्शन बघणार आहे. लाईक हे आमच्या इकडचं सगळ्यात मोठं आहे, त्याच्यापेक्षा पण मोठं असेल कुठेतरी, मला तरी हेच माहिती आहे. आणि मी आता तिथे बघायला चालली आहे. कन्फ्युजनचं दुकान आहे यार. एकाच टाईमला खूप सारे ड्रेसेस मिळाले ना की असं होतं. आणि मी एवढी मंद मुलगी आहे ना की 14 तारखेला 15ला माझा बड्डे असतो आणि मी 14ला लिटरली खरेदी करायला गेले. आणि मी इतकी कन्फ्यूज झालेली की मी घेऊ तर घेऊ काय, घालू तर घालू कुठे, काय विषय, उद्याचा प्लॅन काहीच ठरलेलं नव्हतं. त्यामुळे असं होत होतं. 1 लाख. मग पप्पांसोबत छोटासा प्रँक केला. 1 लाख तिचा लय बजेट गेलाय. हा पण किती तोळा आहे हे? थोडं कमी आहे, पण ते व्हाईट गोल्ड आहे ना, म्हणून ते त्याला रोज गोल्डचं पाणी दिलंय, म्हणून तेवढी महाग आहे. महिने मला 1 लाखाची घेतली भाई आता. हा कुठून घेतलंय? आणि काय अंगठी तिने. हा तरी पैसे कुठून आणले तुम्ही? तिला आता विचारा. घाला मला घाला मला. अहो अशी नाही, अशी कशी घालणार पप्पा, घालून काय. भाई आमचं ठाणा मार्केट बघा, सकाळ सकाळ भरलंय. काय नाही असं नाही, मच्छी तर मच्छी, भाजी तर भाजी. भाई मच्छी दाखवू पुढे गेल्यावर. पावरा मावरा घेऊन आली व बाई. भाई इथे मच्छी बघा. बोरी आयली रास. तर मित्रांनो गुड मॉर्निंग झालेली आहे आणि इथं पण खेकडीच नुसती बघायला. तर मी आज चालली आहे, म्हणजे बर्थडेचाच दिवस आहे आणि आज मी चालली आहे अभिषेक करायला देवी बाबांचा. आणि आज आम्ही सकाळ सकाळ सगळ्या मंदिराचं दर्शन घेणार आहे भाई, असा आमचा प्लॅन आहे. सो लेट्स गो. माझ्यासोबत माझे फ्रेंड्स आणि त्याची बाईक, माझा एक फ्रेंड आणि त्याची बायको पण जॉईन होतात. सो त्याला पुढे भेटतील. ॲक्च्युली मी त्याचंच बघितलं आणि मग मी त्याला मेसेज केला की मी पण करू का असं. सो चलो. चिमणीचा किलकिलाट ऐकायला येतोय का? चल. सकाळ सकाळ कपल लोक उठून आलेत. थँक्यू. चलो. यश आज माझ्यासाठी उठलाय सकाळ सकाळ, है ना? हा सॉरी, आम्ही 3 वाजेपर्यंत तर एकत्र होतो. अरे कुठे गेलेला रे तू? कुठे गेलेला? सकाळी तुझ्यासाठी मी ओ माय गॉड. प्रेशर आलं म्हणून तू घरी जाऊन आला आता? वा. कोंबडी खायला आवडते पण याचा वास नाही आवडत भेंडी. तर मित्रांनो सुंदर अशी आमची सकाळ झालेली आहे. यश आणि मी तर खूपच जास्त हॅपी आहोत. खुशी आणि धनश्री आत्ता जस्ट गेले आणि आम्ही आता दुसऱ्या मंदिरात चाललो आहे. स्वागत आहे तुमचं मंगलमय सकाळमध्ये. थांब नाही. आज आता आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरात आलो आहे, जे ठाण्यामध्ये इतकं सुंदर मंदिर. जर तुम्ही कुठूनही असाल मुंबईमधनं तर येऊन एकदा बघून जावा, भेट द्या त्या मंदिराला, कारण खरंच खूप सुंदर आहे. आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही फक्त आजच शाणपण आहे, बड्डे तर फिरतोय. हां भाई, हा मुलगा असा आहे की ह्याच्या आणि माझ्या मनात कधी पण काय पण येतं. चल भाई, गुरुवार आहे तर आम्ही मठात जातो स्वामींच्या, आणि किंवा मग तुळजाभवानीच्या मंदिरात येतो कधी पण, म्हणजे येता जाता रस्त्यावरनं फिरत असेल तेव्हा.
तर असं काय नाही आहे की फक्त आजच आलो आहे किंवा काय, आम्ही कायम येत असतो. बट आज स्पेशल डे आहे, सो आजही आलो आहे. मग आम्ही गेलेलो स्वामींच्या मठात, पण तेव्हा पूजा चालू होती त्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही. आता आम्ही घरातला केक कापतोय. तनू आली आहे आणि आम्ही इथनं निघणार आहे थेट पनवेल जायला. गुंडी पण आमची रेडी झाली आहे. गुंडी हाय, हॅपी बर्थडे. काय ग तर पडलं ते स्मोकी इफेक्ट येईल. मी काहीशी अशी दिसते. ब्लॉग तर पोस्ट करायचं नाव नाही. मागचा पण बनवला तो अजून इग्नोर हर, इग्नोर हर, इग्नोर हर. नाही. एक बस परत बस झालं, पैसे संपले. कसा बसलाय हा बघा, हा कसा बसलाय. ओय हाय हाय गाईस. नाकातून सगळं गळतंय. ए मम्मा, ए हाय गाईस कर. हाय गाईस. हाय गाईस कर कर कर. नाही झाला, मूड नाही. चला चला केक कापूया आता. बर्थडे यार, रस्त्याला ट्रॅफिक इतकी होती की अजिबात आम्ही वेळेवरती पोचलो नाही. सगळं झाल्यावरती पोचलेलो आणि ऑलमोस्ट तिथे केल्या गेल्या मला केक कापायला लावला, त्यामुळे अजिबात माझ्याकडे ती फुटेजसुद्धा नाही आहे. आणि इथे बरेच जण आलेले, सो त्यांना भेटलो, मजा केली, गप्पा वगैरे मारल्या. कुछ हॅपनिंग हुआ था और ब्लॉग लेना भूल गए. पूर्ण दिवस हा माझा असाच गेला, बोरिंग. त्यामुळे दुपारचं मी काय घेतलं नव्हतं. बस संध्याकाळी मी इथे गेलेली तेवढंच थोडाफार ब्लॉग, तेही घ्यायचा विसरली. त्यामुळे सगळा घोटाळा झाला यार. एक नंबर आहे. एवढं गिळतोय तू डायरेक्ट गिळतोय. नवीन होता नवीन कैरी आंबा का ना आंबा घे का, पाहिजे नाही का? ये सोना पुढे ये. जसे काय डोळे जेवण इथे लागलेत. अंजू का तू जा रहा है ना आज? तेरे सेम तेरे की ड्रेस कलर का बनी पडलेल्या फ्रेंच फ्राईज ले प्रेमात प्रशांत दादाच्या. अरे पण उभे राह ना, ताटल्यात शांगा बिस्किट. सुशांतला बिस्किट हे कट कर बनी. हे नाही ठेवणार. एक बनी ये मिला था केक के साथ. ए चिक्कू हा ये बदाम घे ना. हा तुला गरज आहे. गाईज 2x in 1 फ्रेम. ह्याच्या मागचं सिक्रेट तुम्हाला नाही समजणार आयुष्यात कधी, तुमच्या दोघांचं. इट्स लॉंग स्टोरी. काय वाटतं काय बोलले त्याची गादी. मोकळे किंवा पैसे. ब्रेसलेट एक्सपेक्टेशन केलेल्या त्याचं जेव्हा असतात ना रियालिटी दिसल्यावरती. चांदीचं आहे पण ते. हे चांदीचं आहे. हो. काळी चांदी कुठून आली? तू असं नाव काळी चांदी कुठं असते? घे परत.
इच्छा तर ते केस कापण्यासाठी दिलंय. काय म्हणते त्याला? कोणतं काय चालायचं हे? नाही चांदीचं पण आहे माझ्याकडे. मला वाटतं तुझं रिएक्शन घ्यावं बनी. जाऊ दे. ओके सो बड्डे इतकाच होता. आय नो तुम्ही ब्लॉग खूप जास्त एक्सपेक्ट केला असेल बट नाही आहे, कारण की बऱ्याच गोष्टी होत्या. ट्रॅफिकमुळे आम्हाला ऑलरेडी लेट झालेला त्या कार्यक्रममध्ये पोचायला, नाही तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळाल्या असत्या. बट ठीक आहे, त्या व्हिडिओमध्ये येतीलच ऑफिशियल. आणि असाच माझा बड्डे गेला ह्या वर्षीचा. बट येस, नेक्स्ट इयर काहीतरी भन्नाट करेन. आणि लास्टला जे विशालला गिफ्ट दिलं आहे तेवढाच फुटेज आहे. सो कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. आणि सॉरी मी लेट पोस्टिंग करते बिकॉज ऑफ दिवाळी. मला माहिती होतं दिवाळीमध्ये सगळेच लोक बघणार नाहीत ब्लॉग, त्यामुळे मी लेट झाली आहे पोस्ट करायला. सो सॉरी फॉर दॅट अँड लव्ह यू ऑल.